श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. चेहरा बघून वाटत असेल काहीतरी वेगळे दिसते, कारण की 2 दिवस आजारी होते. मी गावावरून आले आणि तब्येत बिघडली, त्यामुळे खूप कामं पण असे पेंडिंग आहेत सगळे. आणि स्वामीचा बर्थडे आहे, 2 दिवसानंतर स्वामीचा बर्थडे येतोय, त्यामुळे सगळी साफसफाई करायची आहे. समान काय आलं, सगळे साफसफाई करायची. संडे हां, आज म्हटलं संडे आहे, आवरून घ्या सगळं. मिस्टर पण घरी आहेत, ते मुलांना घेतील आणि आवडते म्हणून चालले. बघू कामं करायचे, बघू काय काय होतं करायला मला पण तब्येत पण थोडी अजून वीकच आहे. काय झालं सुमत चालू असतं काय काय पसारा काढायचा मला. आज पूर्ण हे सगळं क्लीन करायचं आहे. परत हे सगळं वरचं क्लीन करायचं आहे. किचन पूर्ण आवरायचं आहे आणि हे डिमांडवरून सगळं सामान आणले आत्ताच स्वामीसाठी. बड्डेची तयारी म्हणून थोडं आणले, थोडंफार सामान अजून आणायचं आहे ते. आणि हे सगळं आता काढून ठेवलं आहे थोडं टेबलवरती, हे पण आवरायचं सगळं मला आता. आणि हा सम्मतने कलर केलं आहे, सगळा अभ्यास केला घरी, अभ्यास केला सगळा. हा मला काढून टाकायचा आहे, कलर करायचं आहे. आणि आज एकच दिवस आहे मला, कारण उद्यापासून मिस्टरांचं पण ऑफिस असेल आणि समोरचं स्कूल असेल, त्यामुळे आपण टाईम भेटणार नाही आहे. फ्रीज पण आवरायचं आहे, ती काय आवरायची मला गरज नाही, कारण तो स्वामी समत आमचा फ्रीज आवरतो ना, ठेवतो ना. गावी जाताना काय वाटत नाही, फक्त पॅकिंग करायचं असतं आणि गावी जायचं असतं. आणि आल्यानंतर खूप कामं असतं, ते बघूनच नको वाटतं साफसफाई करायचं म्हटलं की. मिस्टर होते 15 दिवस इकडेच, त्यानंतर ते 8-10 दिवस गेले गावी. थोडीफार काही साफसफाई म्हणजे एवढे काही घाण नव्हती घरामध्ये, चांगलं होतं. पण हे किचन आवरायचं आहे मला, कारण डब्यामध्ये खूप सारे असं आळी वगैरे झाली असेल ना, ठेवलं सगळं कडधान्य वगैरे मी चेक करते, कारण की मी काही म्हणजे जे डाळी वगैरे होत्या ते मी ठेवलं होत्या फ्रीजमध्ये, तरी पण चुकून काय राहिलं असेल तर म्हणून मला सगळं साफ करायचं आहे आज. नाही थांब, मग आता आवरून घेते लवकर. आणि नंतर संध्याकाळी पण आता ऊन खूप आहे, आता वाजले 12 आणि आता खूप ऊन आहे. आम्हाला जायचं मार्केटला, स्वामीसाठी ड्रेस पण घ्यायचा आहे. अजून बड्डेला ड्रेस घेतला नाही, समतला आणले. पप्पाने त्यांच्याच डिमांडवरून कपडे आणलेले आहेत, पण तेवढे काही खास मला आवडले नाही आहेत. मग आज मी जाणार बाहेर आणि त्यांना ड्रेस वगैरे घेऊन येते दोघांना पण. तर मी आवडते हे सगळं डाळी वगैरे डब्यात भरून घेते, कारण डबे मी ऑलरेडी धुतलेले आहेत सगळे. कालच रात्री धुवून ठेवले सगळे डबे, त्यात सगळे भरून ठेवते डाळी वगैरे. आता गहू आणले, ते पण न्यायचं चक्कीला. मी किचन आवरायला घेतलं, पहिला ट्रॉल्या सगळ्या साफ करून घेतल्या, ज्या डाळी होत्या भरायच्या त्या सगळ्या भरून घेतल्या. आणि नंतर मग हे साफ करायला लागले. थोड्या डाळी होत्या त्या साफ करायच्या होत्या मला. गावाला जाताना काय वाटत नाही, पण आल्यानंतर खूप त्रास होतो. खूप सगळं साफसफाई करायची असते. थोडी काय फारशी घाण नव्हती आमच्या घरी, पण नंतर डबे साफ करायचे होते. आणि मला एक सवय आहे सगळं भरून ठेवायची. आणि मिस्टर मला ओरडतात की फेकून दे डबे प्लास्टिकचे ठेवू नको काही म्हणून. पण मला एक सवय आहे की सगळं जमा करून ठेवायची. मी सगळं जमा करून ठेवते. मला असं वाटते की केव्हा ना केव्हा काहीतरी वस्तू उपयोगी पडेल म्हणून मी सगळं ठेवते. आणि त्यानंतर मी जे काय डब्यामध्ये शिल्लक होते ते सगळे कॅरीबॅग घेतली आणि फेकायला लागले. आणि हे आहे स्वामीचं सेरेलॅक्स. मी गावी जाताना विसरून गेले सेरेलॅक्स, थोडं होतं एक 2-3 दिवसाचं, आणि ते विसरून गेले. 2-3 प्रकारचे सेरेलॅक्स होते, मी ते विसरून गेले. आणि ते डबे होते ते मी फेकून, चांगले होते ते, पण मी ते फेकून दिले नको म्हणून. ही जी डाळ आहे ना, ही चवळीची डाळ आहे आणि ही आमच्या शेतामध्ये झालेली, आईने दिलेली मला आवडती डाळ म्हणून ठेवलेली. पण मग ती खराब झालेली आहे, ती पण चांगली. आणि खूप सारी होतं, काही वस्तू ज्या खराब झाल्या होत्या, काही चांगल्या होत्या. आणि सगळे एका पिशवीमध्ये भरून ठेवलं मी. आणि डबे पण खूप होते प्लास्टिकचे. हे सगळे स्वामीचे डबे आहेत सेरेलॅक्सचे, फॉर्म्युला मिल्कचे, ते मी यूज करायला घेतले होते. स्वामीला घेऊन त्याचे पप्पा बाहेर गेलेत, त्यामुळे चालले मी साफसफाई. तर स्वामी असतात तर सगळं आलं असतं किचनमध्ये, हे ओढ ते ओढ करत. समत असं नाही करत, समत ड्रॉइंग करत बसता, बेडरूममध्ये आहे तो, त्यामुळे मी ही पटापट आवरून घेते. आणि हे थोडी औषधं आहेत, तर एक टाईमचा डोस आहे फक्त, तर ते पण फेकून देते. एक्सपायर आहे याची, पण नाही वापरत ते, सगळ्या पिशवीने फेकून टाकते. एकदा हवा गेली की परत वापरत नाही मी ते जास्त, एकदाच वापरते. हे कालपोल आहे, खूप पसार आहे, आवरते लवकर. सगळं स्वामीचं सामान आहे की हे वेलखंड म्हणतात त्याला, हा आहे हिरडा, हा आहे ओवा. तो आजारी असतो तेव्हा कधी कधी मी लावते, हे घरगुती होम रेमेडी करते, ते पण आहे. असंच आहे ते. हा आहे ट्रायपॉड, व्हिडिओ शूटिंगसाठी मी घेतला होता, मोबाईल स्टँडसारखं आहे ते. त्यामुळे ते लावून ह्याला स्टँडला फोन लावून मी शूटिंग करू शकतो. पण मी जेव्हा स्टँडला लावते फोन, तेव्हा समत किंवा स्वामी येतो आणि ते खेचतो, आणि त्याचा मला फारसा काही उपयोग होतच नाही आहे, तसंच पडून आहे तो पण मी तसंच ठेवला किचनमध्ये. आम्ही घेतलेला माझा यूज होईल म्हणून, त्याचा यूज होतो, पण मी जेव्हा स्टँडला लावतो तेव्हा स्वामी किंवा समत येतो आणि ते घेऊन जातो. आणि हा आहे स्वामीचा पिगी बँक, त्याच्यामध्ये पैसे टाकतो आणि बोलतो की मला थार घ्यायचे सारखं चालू असतं. मी माझ्या पिगी बँकमध्ये पैसे आहेत, मी ते घेणार, थार घेणार, असं चालू असतं त्याचं.
जसं आम्हाला पण वाटतं आपण हे घ्यावं त्या घ्यावं ते घ्यावं, तसं मुलांना पण असतं की हे घ्यायचं. त्याला ती थार गाडी घ्यायची आहे आणि मी विचार केला आहे की स्वामीच्या बड्डेला घ्यायची म्हणून घेणार आहे. मी आज गेले मार्केटला तर घेणार आहे. आणि आहे टिश्यू, मी किचन क्लीन करण्यासाठी वापरते वाईप्स. त्याचा खूप छान वापर होतो. आपण ते कपड्यासारखंच असतं, सेम धुवू शकतो आणि वापरू शकतो. आणि मला त्याचा खरंच खूप चांगला फायदा होतो आणि मी ते मेशोवरून ऑर्डर केलेलं आहे. बाबू पण आला मला हेल्प करायला. आता म्हटल्यावरती मी तू कशाला चढतेस, मी चढून साफ करून देतो. ठीक आहे म्हटलं, ते करून मला पण हेल्प होईल तेवढीच. आणि स्वामी झोपला आहे म्हणून चालले सगळं. आता मग स्वामीला घेऊन बसलं असतं. खाली बघ किती पसार आहे. आता झालं साफसफाई करायची आणि 15 दिवस राहायचं, परत गावाला जायचं, परत यायचं, परत साफसफाई करायची है ना. व मग काय, मग ना आता साफसफाई करतोय. आज किती तरी बघ 10 तारखेपर्यंत होणार साफसफाई तुमची. आणि 15 दिवस राहायचं आणि जायचं गावाला, जाणार परत मेमध्ये, परत यायचं, परत साफसफाई करायचं. हेच करायचं. हां थांब देते. हां इकडची साईड झालेली आहे, इकडचं चालू आहे. आता बाबूला कामाला लावलं आहे. तुला मी काम करायला सांगितलं का? हे काय पण सांगू नका. तुला कुठे बोललो मी काम करायला ये म्हणून? हे गप सांगू नका. झोप आलेली. तुला ऑफिसला असताना झोप येत नाही. आज सुट्ट्या तर झोप येते का? तिने वरती काय बघू, प्लेट काढत्या. लिक्विड आहे काय ते? कोणतं ते? कॉक्रोचचं ते नाही, ते काळा हिट. आणि ते पाठवून डबे कुठले आहेत? रिकामे आहेत. रिकामे आहेत सगळे, प्लास्टिक डबे झालेत. आता मी एवढे डबे ठेवले सगळे साफ करून. हे कुठला प्रकार? हे वाले डबे आहेत ना, हे सिमिलेक्सचे आहेत, स्वामीचे फॉर्म्युला मिल्कचे. आणि खूप सारे डबे आहेत. मी फेकले नाही आहे, त्यात काय पण भरून ठेवते, पण त्यामुळे जास्त डबे झाले. बाबूला कामाला लावले आणि मी बसले मस्त आराम करते. आणि वरती चढून करायचं होतं ना, तो म्हटलं मीच करतो. ठीक आहे म्हटलं कर. आणि हे असं वाटतं ना मी उगाच बनवलं असं वाटतं, कारण खूप पसारा दिसतो त्याच्यामध्ये. नव्हतं ना ते बरं होतं. मी इकडे सगळ्या ट्रॉली वगैरे बनवून घेतली छान. आणि नंतर खाली ठेवायचं होते सगळे डबे वगैरे. मला वाटलं तर असं बनवूया कबड, चांगलं वाटेल ते, पण नाही वाटत चांगलं ते. मी काय करते, काही पण आणलेलं, मुलं पण मी पण सगळ्याच भरून ठेवतो, म्हणजे वेगळं दिसतं. पाणी पाहिजे. ती बॉटल कुठे आहे? हे घे, तू घे ना. गावाला मस्त होते आरामात. सासूबाईने काय काम लावलं नाही, आईने काय काम लावलं नाही. मस्त 15 दिवस 1 महिना एन्जॉय करून आले. आणि इथून काम लागतं. काय चाललंय? गरमी खूप आहे मुंबईला. पसीना आलाय. हा मडकं काढ. गरमी वाढली नाही, मडकं काढते पाण्याचं. वरती ठेवले होतं मी. मला आवडतं मडक्यामधलं पाणी प्यायला, पण मिस्टरांना आवडत नाही याच्यातलं पाणी प्यायला. ते आपल्यासाठी बॉटल ठेवतात. काय मी म्हटलं माझ्यासाठी आणले मी खासे. काय टाकून मला खाली. अजून खूप काम बाकी आहेत. अजून हॉल केलाच नाही. कलरचं काढायचं हॉलचं पण, ते करायचं आहे. आणि आज मार्केटला पण जायचं आहे. आज रामनवमी आहे आणि आवाज येतोय बाहेर, भजन चालू आहे. काय कशामध्ये? प्लेट असते. नाही थोडं केकचं सामान आहे. मला एकदा 1-2 वर्षापूर्वी केक बनवायचं खूप भूत शिरलो डोक्यात. सगळं पूर्ण सामान घेतलं केकचं आणि ते वर तसंच आहे. ते आता नाही भेटलं. मशीन वगैरे सगळं, बीटर मशीन वगैरे सगळंच घेऊन ठेवलं आहे. मी कधी केक बनवलाच नाही. पहिला बनवायची, आता नाही बनवत. 2 मुलामध्ये टाईम भेटत नाही अजिबात. बनवलंच नाही मी आता. सावकाश. वरचं काम चालू आहे म्हणून फॅन बंद केला आहे, त्यामुळे गरम होतं जास्त. गावी मस्त पाऊस वगैरे पडतो, तेव्हा वारं होतं, छान वाटत होतं. इकडे काय नाही, गरम सगळंच गरम होतं. पडशील ना तिकडं. हो मी धुवायला गेले आणि ते उचललं आणि ठेवताना काय झालं, फुटलं. काय सांगू बाबू, फुटलं मडकं. समज ये बघ काय झालं. हे बघ फुटलं मडकं. आणि हे जर समजणं किंवा त्यांनी फुटलं असतं तर मग काय खरं नव्हतं दोघांचं पण. आणि माझ्याकडून फुटलं कसं काय, मी पाणी भरून ठेवलं. मी धुवायला गेले बाथरूममध्ये आणि पाणी भरलं याच्यामध्ये, उचललं एवढंच आणि त्या स्टँडवर ठेवत होते आणि डायरेक्टच फुटलं ते. बरोबर नव्हतं. मशीन दिवस मला चांगलाच. जाऊ दे, नवीन घेऊ आम्ही आता. आम्ही उचल हां
साफसफाई वगैरे सगळी झाली, जेवण पण झालं. मटकं फुटलं त्याचं जरा वाईट वाटतंय. तर मिस्टर आता बोलतात की परत घ्यायचंच नाही आहे, तू असंच करते सारखं सारखं फोडून टाकलं आहे, नाही घ्यायचं म्हणतात म्हणून. आणि आता आम्ही चाललो बाहेर, कारण की स्वामीला घ्यायचा आहे ड्रेस. स्वामीचा बड्डे येणार आहे ना आता, मध्ये शॉपिंग करायचं आहे, ड्रेस घ्यायचा आहे आमच्या बाळाला. कुठे आमचं पिल्लू? ड्रेस घेते जाऊन आता वाजले 5. आम्हाला लेट झाला, आम्हाला 4 वाजता जावं लागलं असतं, पण आवरलं होतं काम आमची म्हणून लेट झालं. 7 वाजले. आता मी निघतोय, जाणार आता ओल्ड पनवेलमध्ये. आणि बॉटल घेतली, बाळाची बॉटल घेतले, दूध फॉर्म्युला मिल्क पावडर घेतले आणि बिस्किटे घेतले. सगळे घेते आणि निघते लवकर. सगळे ते लोक गेले खालती, मी अजून घरीच आहे. आम्ही निघालो मार्केटला जाण्यासाठी आणि आम्हाला द्यायचे होते गहू दळण्यासाठी चौकीवरती. आम्ही ते तुला दिले. समजलं म्हटलं घेऊन जातोस का, तर खरंच उचलून घेऊन गेलं. त्यांचा मुलगा आला आणि त्यांनी ते घेतले. तर पुढे आम्ही निघालो. पुढे बघ, पुढे बघ. पहिला आम्ही गेलो एका शॉपमध्ये, स्वामीच्या बड्डेचं डेकोरेशन सामान घ्यायचं होतं. तिथे आम्ही घेतले, बलून घेतले, म्हणजे सामान लावण्याचं डेकोरेशन घेतलं. स्वामी समज खूप खुश होते. स्वामी खुश होता, इकडे तिकडे खेचायचं चालू होतं त्याचं. आणि समज तर खूप खुश होता. स्वामीला आलेले हे झोप, पण तो झोपत नाही, आवाज येतो गाड्यांचा सगळा. आणि आज एवढा संडे आहे, गाडी पार्किंग करायला जागा नाही. बाबू आणि समज आहे गाडी पार्क करतात आणि चालले शॉपमध्ये. स्वामीसाठी ड्रेस हा बघा. आता बड्डेला दाखवतो तुम्हाला, मी बड्डेला म्हणलो ड्रेस घेतला. त्यानंतर मी निघालो नाईस कलेक्शनमध्ये. तिथं मला घ्यायची होती गाडी, घ्यायची नव्हती फक्त बघायची होती. मग तिथं गेलो. घेताना खूप छान छान अशा गाड्या होत्या, असं मन वाटत होतं की घ्यावं. आणि शेवटी तिथं मला ही गाडी फायनल केलीच. म्हटलं चला घ्यायची, सारखं लागलं समज घ्यायचं. त्यामुळे मी फायनली एक थार फिक्स केलीच. आणि त्याचा कलर कुठला तरी हा रेड होता, रेड नाही घेतली आम्ही, ब्लॅक कलरची घेतली आणि ते बुक केली. आतमध्ये शॉपमध्ये गेल्यानंतर स्वामीच्या किती छान छान मस्त मूर्त्या होत्या, पाहून खूप मस्त वाटत होतं. खरंच एकदम मन भरून आलं स्वामीच्या मूर्त्या. हे पण खूप छान होती. दुकानदार म्हणत होते की ही घ्या, खूप छान आहे. मला घ्यायची होती पण मी आता नाही घेतली, ती नंतर घ्यायची म्हणून. मग खरं खूप छान होती ती मूर्ती पण, मस्त म्हणजे एकदम मस्त वाटत होतं. लाईट पण छान होतं. आणि फायनली आम्ही ही गाडी घेतलेली आहे स्वामीसाठी. फिरून भूक लागली होती, म्हटलं काय तर खायचं. समजला खायची होती पाणीपुरी, मला खायची होती भजी. खूप छान इथे भजी भेटतात आणि खूप छान अशी होती कांदा भजी. 1 प्लेट कांदा भजी घेतली आणि समजसाठी घेतली शेवपुरी. तर पाणीपुरी मागत होता पण पाणीपुरी नाही घेतली, कारण खाता येणार नाही त्याला, म्हणून शेवपुरी घेतली. पप्पाने समजने शेवपुरी खाल्ली, मी भजीपाव खाल्ली. आणि त्यानंतर गाडीवर बसताना समज पडला जोराचा, खूप लागलं त्याला, खूप रडला. आम्ही घरी यायला निघालो. आज होती रामनवमी आणि सोसायटीमध्ये चालला होता फंक्शन, एक बाजूवाल्यांचा चालू होता फंक्शन. रामनवमीची पालखी म्हणजे रामाची पालखी निघाली होती आणि खूप छान असं कार्यक्रम होता त्यांच्याकडे. राम, सीता, हनुमान सगळं बनवलं होतं. समज तो बघत होता. समजला तिथे लावला होता ड्रोन कॅमेरा, तोच त्याला पाहिजे होता. आणि ते गणपती बाप्पा खूप छान होते. समजला बोलले जा जसं फोटो काढूया, पण समज नाही गेला. इतकं छान असे त्यांची पालखी सगळं असं छान वेशभूषा केलं होतं. रामायण दाखवत होते. हा ड्रोन कॅमेरा समजला हा होता आणि रडत होता की मला तोच पाहिजे म्हणून. घरी आलो आणि घरी यायच्या अगोदरच स्वामी बाहेर थांबला आणि दीदीने काढली होती रांगोळी आणि त्याला ती मिटवायची होती. सारखं तो म्हणजे त्यात होता रांगोळीचं मिटवण्यासाठी. पण दीदीला पण हवलं नाही. दीदी पण बोलली की मिटव आणि त्याने खरंच सगळी रांगोळी मिटवून ठेवली. दीदीसोबत त्याची खूप मस्ती झाली होती आणि स्वामीने पूर्ण रांगोळीचा बट्ट्याबोळ केला. बघा कसं विस्कडून टाकले सगळे. 5 वाजता घरातून निघालेलो आणि यायला 8 वाजले. खूप कंटाळले, खूप गरमी होती. त्यात स्वामी पण भूक लागली होती, रडत होता तो पण. त्याला दूध दिलं वॉटर बनवून, पण त्याला तो पित नव्हता, त्याला गरम झालं आणि तो पित पण नव्हता दूध पण आणि रडत होता. मग आले घरी. आता अजून फ्रेश पण झाले नाही, फ्रेश होते जेव्हा बनवायचं आहे. आजचं जे प्लॅनिंग केली ते सगळी कामं झालेत, फक्त हे डिझाईन करायचे बाकी आहे. अहो कधी करणार आहे? पडला गेला तिकडे. स्वामी बाजूला खेळतोय, बाहेर आहे. एवढं कलर केलं ना, समजा डिझाईन केली, तेवढं करायचं काम बाकी आहे आजचं. बघू आता. छान झाली शॉपिंग, मनासारखी शॉपिंग झाली आज, मी खुश आहे. थँक्यू बाबू. समज तू खुश आहेस का? गाडी पूजा कधी करणार गाडीची?
सगळ्यांना सांग या मग पूजेला घे ना, सांग ना. हे 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 फुगवायचं पंप आहे ना, तो पंप तो खराब झाला वाटतं बाळा. सगळं सामान आताच तो फुगे वगैरे सगळे चालू आताच. फारशी काही भूक नव्हती त्यामुळे मी साधा सिंपल फुला बनवला आणि रायता आम्ही दोघांनी खाऊन घेतला तो, कारण काम करायचं होतं ना म्हणून. स्वामीने समज दोघं पण झोपले होते त्यामुळे पप्पांनी लवकर काम करायला चालू केलं त्यांच्या. आणि हे काका आलेले आम्हाला हेल्प करण्यासाठी. त्यांनी खरंच खूप अशी हेल्प केली आम्हाला, कारण आम्हाला माहीत नव्हतं की व्हाईट सिमेंट वगैरे भरायचं काय काय करायचं सगळं. त्यांनी खूप समजावून सांगितलं आम्हाला आणि त्यानंतर आमचं काम सगळं सोपं झालं, कारण की आम्ही डबल कलर देत होतो ना त्याच्यावरती. त्यामुळे खूप इझी झालं आम्हाला. काकांच्या हेल्पमुळे खरंच खूप इझीचं पडलं आम्हाला ते. आणि हा अभ्यास समजचा निघतच नव्हता त्यामुळे डबल कलर लावावं लागलं असतं. ही एक भिंत झाले कलर करून आणि हे इकडचं झालं आहे. हे पूर्ण बाकी आहे हे ह्या साईडचं, ते उद्या करणार आहे. तर वेळ पण झाला आहे आणि झोप पण येते आता. आणि अजून हे फरशी पण पुसायची आहे. कलर सगळं खाली पडलं तो काढायचं चाललं काम. फरशी पण पुसायची आहे. खूप काम बाकी आहे अजून, त्यामुळे कलरचं काम बंद करता येतं आणि उद्या करणार. संध्याकाळी कलरचं काम केलं जाईल परत. असा होता आमचा आजचा दिवस. मग कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.